नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट यांची सायलेन्स प्लीज ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. अभय बापट लिखित सायलेन्स प्लीज भाग पहिला. पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसच्या दारात एक विलक्षण देखणी तरुणी उभी होती. सॉरी पटवर्धन, मला 10-15 मिनटं उशीर झाला, ती ओशाळून म्हणाली. 18 मिनटं, पाणिनी म्हणाला. बरं, इथे आल्यावर आमच्या पद्धतीप्रमाणे तुमची आणि कौटुंबिक माहिती, भेटायचं कारण हे सगळं सौम्याकडे लिहून दिलंय ना? तेवढ्यात सौम्या हातात कागद घेऊन आली. पाणिनीकडे तो कागद दिला आणि म्हणाली, मी हा कागद तुम्हाला देण्यापूर्वीच ही आत आली. ठीक आहे, असू देत. मला खाजगी बोलायचं आहे, ती तरुणी सौम्याकडे बघून म्हणाली. सौम्या सोहनी ही माझी खाजगी सेक्रेटरी आहे. तिच्यापासून मी काहीच गुप्त ठेवत नाही. आम्ही शाळेपासूनचे मित्र आहोत. इथे आपल्यात होणारं बोलणं ती टिपून घेईल. मला नंतर ते संदर्भ लागला तर उपयोगी पडतं, पाणिनी म्हणाला आणि त्यांनी सौम्यानं आणून दिलेल्या कागदावर नजर टाकली. अच्छा, तर तू मिस केणी आहेस तर? हो. तुला तुझ्या काकांच्या संदर्भात मला भेटायचं आहे. हां, मामाच्या संदर्भात. सुषुप्ती केणी. पाणिनी पुटपुटला. किती वय आहे तुझं? 20 ते 23च्या दरम्यान. याचा अर्थ 23 ते 25 असाही होऊ शकतो. 24. तुम्हाला अगदी अचूकपणे हवं असेल तर? मला कायम अचूकच हवं असतं. तू तुझ्या मामाच्या संदर्भात आली आहेस. काय नाव आहे त्यांचं? विहंग खोपकर. काय वय आहे त्यांचं? 56. तू आणि ते एकत्र एका घरात राहता? हो, गेली 3 वर्ष. माझे आईवडील गेले. तो माझ्या आईचा भाऊ आहे. तुला त्याची काळजी वाटतेय असं दिसतंय. हो, त्याच्या झोपेत चालण्याच्या सवयीची काळजी वाटतेय. जरा सविस्तर माहिती दे तुझ्या या मामाबद्दल. नेमकी कुठून सुरुवात करू ते कळत नाहीये. अगदी सुरुवातीपासून सांग. सर्वात पहिल्यांदा कधी झोपेत चालले तुझे मामा? साधारण वर्ष झालं. कुठे घडलं हे पहिल्यांदा? तुम्ही खूप घाई करताय. मी माझ्या पद्धतीनं सांगते, म्हणजे व्यवस्थित सांगू शकेन मी. ठीक आहे. विहंग मामा खूप मोकळा, उमद्या स्वभावाचा आहे, पण कधीतरी एकदम टोक गाठतो तो. यातून मला फायदा होईल अशी काही माहिती मिळत नाही आहे. मी त्याच्या बायकोबद्दल सांगायचा प्रयत्न करते. लग्न झालंय होय त्याचं? मला तो अविवाहित आहे अशी समजूत झाली होती. नाही, लग्न झालंय. एका भांडकुदळ मांजरीशी लग्न केलंय त्याने. एकत्रच राहतात का ते दोघे? नाही, ती घटस्फोट घेणार होती, पण आता तिने विचार बदललाय. का बरं? मामाच्या झोपेत चालायच्या सवयीचं कळल्यावर तिने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तिला वाटत होतं की तो तिला ठार मारेल, पण आता तिला घटस्फोट नकोय. तिला न फक्त पुरुषांना नादाला लावून त्यांच्याकडनं पोटगी मिळवण्यातच रस असतो. या आधीच्या नवऱ्याला पण तिने असंच पिळून काढलंय. शेवटी त्यांनी आत्महत्या केली. तुला ती अजिबात आवडत नाही असं दिसतंय. अशी बाई कशी आवडेल? तुझ्या मामाला तिने घटस्फोट दिला तेव्हा त्यात पोटगी किती ठरली? 15,000 दरमहा. किती वर्ष झाली होती लग्नाला? 1 वर्ष सुद्धा नाही. तरी दरमहा 15,000ची पोटगी कोर्टानं मान्य केली हे विशेष आहे. कोर्टाचं काय जाते हो, दुसऱ्यानी तिसऱ्याला पैसे द्यावेत अशी ऑर्डर कायला? तुझ्या मामीचं नाव काय आहे? शेफाली.
तुझ्या मामाने खरोखर तिला मारायचा प्रयत्न केलाय? अजिबात नाही हो. तो झोपेत चालत होता. त्याच्या हातात टोकदार सुरा होता. शेफाली किंचाळून बाहेर पळाली. तिने पोलिसांना फोन केला. पोलीस आले तेव्हा त्यांना विहंग हातात सुरा घेऊन नाईट ड्रेसमध्ये दाराच्या मुठीशी झटापट करत असताना दिसला. मग या प्रकारानंतर काय झालं? डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. त्यांनी त्याचा धंदा पूर्णपणे भागीदाराच्या ताब्यात दिला आणि तो आमच्याकडे राहायला आला. अच्छा, आणि इथेही त्याचा झोपेत चालण्याचा प्रकार चालूच राहिला? मी त्याच्यावर लक्ष ठेवूनच होते. विशेषतः पौर्णिमेच्या रात्री त्याचा हा प्रकार घडायचा. तुम्हाला माहिती आहे ना, चंद्राचा मोठा परिणाम अशा माणसावर होतो ते. तुझं ह्या गोष्टीवर बरंच वाचन झालेलं दिसतंय. हो, एका जर्मन लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद वाचलाय मी. झोपेत चालायची सवय पुन्हा चालू झाली आहे याची मामाला कल्पना नाही आहे? नाही, कल्पना नाही त्याला. मी त्याच्या खोलीला लॅच लावलं होतं. त्यांनी काहीतरी करून ते उघडलं असावं, कारण दुसऱ्या दिवशी मी खोलीत गेले तेव्हा दार उघडं होतं. मामा आंघोळीला गेला होता आणि त्याच्या उशीखाली मला चाकूची मूठ दिसली. अच्छा. मामा तुम्हाला भेटायला येणार आहे. मीच ते जमवून आणलंय. आज दुपारी तो येतोय. कसं आहे ना, त्याला आता लग्न करायचं आहे. काय? हो, एक नर्स आहे, लीना माइंडकर नावाची. मला माहिती आहे ती. मुख्य म्हणजे तिला मानसिक नैराश्य आलेल्या लोकांच्या मनस्थितीची जाणीव आहे. किती आहे ती वयानं? 34-35. ती शेफालीसारखी पैशाला हपापलेली पोटगी मिळवणारी नसेल कशावरनं? ती मामाशी लग्नापूर्वी करार करायला तयार आहे. त्या करारामध्ये ती तिचे पोटगीविषयीचे किंवा वारस म्हणून तिला मिळणाऱ्या लाभाचे हक्क सोडायला तयार आहे. मामा स्वतःहून काही द्यायला तयार असेल तर तेवढेच ती स्वीकारेल. लग्नापूर्वी असा करार सामाजिक धोरणाला धरून होत नाही ना. समजा तिने आधी लग्न केलं आणि नंतर पोटगी आणि हक्क सोडण्याबाबत करार केला तर तसं करायला ती तयार होईल? हो, नक्कीच होईल. ती खूप उमद्या स्वभावाची आहे. तिच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे. ती म्हणते लग्नानंतर दुर्दैवानं काही वाईट घडलं आणि विहंगपासून अलग व्हायची वेळ आली तर स्वतःला ती मूळ स्थितीत आणेल. म्हणजे कोणतीही रक्कम ती मागणार नाही. ती एवढी चांगली आहे तर तुझा मामा तिच्याशी करार करण्यापूर्वी लग्न का नाही करत आहे? शेफाली तयार होणार नाही ना. ती त्रास देईल. म्हणजे ती मामाला वेडा ठरवेल. तो कोणाचा तरी खून करायला निघालाय असं ती भासवण्याचा प्रयत्न करेल. त्याला एखाद्या नर्सिंग होममध्ये ठेवायला हवं असा कांगावा सुद्धा ती करेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, तिला न मामाच्या सगळ्या मालमत्तेची काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे कस्टोडियन व्हायचं आहे. मामाला याच गोष्टीची काळजी वाटतेय का? तो एक भाग झाला. इतरही बाबी आहेत. मामा तुम्हाला त्याबद्दल बोलेलच. तुर्तास तुमच्याकडनं मला वचन हवंय की त्याला उत्तम वैद्यकीय उपचार मिळतील असं तुम्ही बघाल. सुशिप्ती म्हणाली आणि तेवढ्यात अचानक इंटरकॉमची रिंग वाजली. सौम्यानं फोन घेतला. थोडा वेळ ती पलीकडचं ऐकत राहिली आणि फोनवर हात ठेवून म्हणाली, विहंग खोपकर बाहेर आलाय, रिसेप्शनमध्ये आहे. त्याचं नाव ऐकल्या सुषुप्ती उडी मारून खुर्चीवरनं खाली उतरली. नाही, त्याला कळता कामा नाही बरं का मी इथे आहे. आणि नंतरही त्याच्यासमोर भेट झाली आपली तर असं भासवा की आपण पहिल्यांदाच भेटतोय. खाली बस. आपलं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. मामा बसेल बाहेर थोडा वेळ. नाही, ते शक्य नाही आहे. तुम्हाला माहिती नाही आहे त्याचा स्वभाव. एकदा त्यांनी ठरवलं ना की तो करतोच. तो कोणाचंही न ऐकता आत घुसेल बघा. एक मिनिट मला सांग, घरात असं आणखीन कोणी आहे का की ज्याचा खून मामा करू इच्छितो? पाणिनीने विचारलं आणि तिचा चेहरा एकदम पडला. मला वाटतंय की कोणीतरी असावं, पण नाही, मला माहीत नाही. मला विचारू नका तुम्ही. विहंग खोपकर बाहेरच्या टेलिफोन ऑपरेटरला न जुमानता आत घुसलाय. कोणत्याही क्षणी तो या केबिनमध्ये येईल, सौम्या म्हणाली. सुषुप्ती कोणाचंही न ऐकता दुसऱ्या दारानं बाहेर पडली आणि त्याच वेळी एक उंच शिडशिडीत माणूस पाणिनीच्या केबिनच्या दारात उभा राहिला. आत या, बसा, असं पाणिनीने म्हणायच्या आतच
तो पाणिनी समोरच्या गुबगुबीत खुर्चीत बसला आणि म्हणाला, मी विहंग खोपकर. सॉरी, मी एकदम दांडगाई केल्याप्रमाणे आत आलो. काय मला एकदम नैराश्य आलंय आणि मला असं होतं तेव्हा मी असाच विचित्रासारखा वागतो. माझी भाची ज्योतिष जाणते, तिला माझी कुंडली माहिती आहे. माझा मात्र त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही, पण तरीही तिने सांगितलेली गोष्ट माझ्या मनातनं जात नाही. ती म्हणते मी वकिलाचा सल्ला घ्यायला हवा आणि असा वकील गाठायला हवा की त्याच्या आडनावात 5 अक्षरं आहेत. मी शहरातले सगळे वकील पालथे घातले आणि 5 अक्षरं असलेल्या आडनावाचे आणि सगळ्यात चांगलं नाव तुमचं होतं. मी ते भाचीला सांगितल्यावर ती म्हणाली की तुम्हालाच भेटलं पाहिजे. काय फालतूपणा आहे हा. पण तरीही मी तिचं ऐकून आलो आहे, कारण ती माझी लाडकी आहे. तुम्हाला नेमका त्रास काय आहे? म्हणजे वकिलाचा सल्ला कोणत्या बाबतीत हवा आहे तुम्हाला? पाणिनीने त्याला विचारलं. माझ्या बायकोला घटस्फोट हवा होता. कोर्टाची प्रक्रिया चालू केली तिने, पण आता ती पुन्हा माघारी फिरली. मला वेडा आणि मानसिक स्वास्थ्य ढळलेला असा माणूस म्हणून शाबित करायचं आहे तिला. बरं, कोर्टात केस कितपत पुढे गेली आहे? तिला अंतरिम हुकूम मिळाला आहे कोर्टाचा. मग तसा अंतरिम हुकूम मिळाला असेल तर ती पुन्हा काढून नाही ना घेऊ शकत केस. अहो, शेफाली कशी आहे हे तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. तिने असा मुद्दा मांडलाय की आमचं दोघांचं पुन्हा सूत जमलंय, त्यामुळे घटस्फोटाची गरज नाही आहे. खरंच जमलंय का? पण नाही, अजिबात नाही हो. काय झालं, तिने मला एक भावनात्मक पत्र लिहिलं, त्यात पुन्हा एकत्र यायचं का वगैरे वगैरे. मी त्याला जरा गुळमुळीत उत्तर दिलं. त्याचा फायदा घेऊन तिने असा बनाव रचला की एकत्र येणाऱ्या विहंगचा म्हणजे माझा विरोध नाहीये, त्यामुळे घटस्फोट रद्द करावा. एकीकडे तिने पोटगी म्हणून दरमहा 15,000 मी त्याला द्यावे तसा अंतरिम आदेश पूर्वी मिळवला आणि आता घटस्फोट नको, आमचं सूत जुळलंय असा अर्ज दिलाय हो तिने. नाही, यात तिचा काय फायदा आहे? तिला तुम्ही पोटगी देताय ना दरमहा. घटस्फोट रद्द झाला तर पोटगी रद्द होईल, मग तिला काय फायदा? घटस्फोट रद्द होऊन आम्ही नवरा बायको झालो तर ती माझ्याकडून म्हणजे मला ब्लॅकमेल करून अजून पैसे उकळू शकेल. का ब्लॅकमेल का करेल ती तुम्हाला? मी एकीच्या प्रेमात पडलोय, मला लग्न करायचंय तिच्याशी आणि तिला वाटतंय की मी तिच्यापासून कायमची मुक्ती मिळावी म्हणून तिला हवे तेवढे पैसे देईन. त्यापेक्षा घटस्फोट कायम ठेवून दरमहा 15,000 तिला देणं फायदेशीर आहे. यात इतरही काही विषय आहेत ना. उदाहरणार्थ, माझा भागीदार ब्रिजेश मरुदगण. मी सिहोरला असताना ब्रिजेश मरुदगण माझ्या संपर्कात आला. एक शास्त्रज्ञ असल्यासारखा होता तो, पण जवळ पैसा नाही, साहसी वृत्ती नाही. ऑटोमोबाईल व्यवसायात लागणारे वॉल्व घासण्याचं यंत्र त्याने बनवलं होतं, पण ते हातानं चालवायला लागायचं. मग मी त्यात गुंतवणूक केली. मरुदगण कंपनी नावाची कंपनी काढली, त्याचं पेटंट घेतलं, त्याचा भागीदार झालो. पण रोजचं काम, व्यवसाय हे सगळं तो बघायचा. तो मला वरचेवर व्यवसायाचा आढावाही द्यायचा. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या हातात सगळं सोपवलं आणि इकडे आलो. तर एक दिवस तो दुर्वास नावाच्या एका मित्राला घेऊन आला मला भेटायला. हा दुर्वास खरं तर वकील होता, वकील. तो दुर्वास म्हणाला की ब्रिजेश मरुदगणला पगार म्हणून धंद्यातनं उचल करू दे. तो पुढे असं म्हणाला की वॉल्व घासण्याचं पेटंट असणाऱ्या दुसऱ्या एका कंपनीशी मी काही पत्रव्यवहार करून त्या कंपनीला असं आश्वासन दिलं होतं की आमच्या आणि त्या कंपनीच्या हितसंबंधात बाधा आणली जाणार नाही. आणि ह्या पत्रामुळे मरुदगण कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. थोडक्यात तो आता तुम्हाला पिळून काढतोय. केवळ पैशाची पिळवणूक नाही हो ही. ज्या विश्वासानं मी त्याला उभं केलं आयुष्यात, त्याला धोका दिलाय त्यांनी. बरं, माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? माझे सगळे त्रास मी तुमच्यावर सोपवून मोकळा होऊ इच्छितोय पटवर्धन.
तुम्ही माझ्या घरी येऊन माझी मरुदगण आणि त्याच्या वकिलापासनं मुक्तता करा, नंतर खांडव्याला जा आणि माझ्या बायकोला काहीतरी करा. तुम्हाला लग्न कधी करायचंय? जेवढं लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर. तुमच्या बायकोशी मी किती रकमेपर्यंत तडजोड करू? एक रकमी 7 लाख रोख देऊन टाका तिला. म्हणजे दरमहा 15,000च्या व्यतिरिक्त? नाही नाही हो, नाही. एकूण सगळे मिळून एकदाच 7 लाख. आणि तिने नाही स्वीकारला हा प्रस्ताव तर मग लढा तिच्या विरुद्ध माझ्यासाठी. ती मला वेडा ठरवणार आहे. का असं वाटतंय तुम्हाला? मी सिहोरला असताना मला झोपेत चालायची सवय होती. हे बघा, झोपेत चालणं म्हणजे वेडा असतो असं नाही ना माणूस. मी झोपेत चालताना हातात स्वयंपाकघरात वापरतात ती सुरी घेऊन तिच्या खोलीत घुसलो होतो. कधीची घटना आहे ही? वर्षभरापूर्वी. आता तुम्ही पूर्णपणे बरे झालाय? हो, फक्त मधूनच नैराश्याचा झटका येतो, तो अपवाद वगळता. बरं, मग मी तुमच्या घरी कधी येऊ? आज रात्री या 8 वाजता. येताना चांगला डॉक्टर घेऊन या. तो सांगेल ना मला तपासून की मी वेडा नाहीये म्हणून. माझी भाची म्हणते की ती वेळ चांगली आहे. ग्रह, तारे, भविष्य याचा तिच्यावर फारच प्रभाव आहे असं दिसतंय. ती त्याचा अर्थ लावण्यात हुशार आहे. तुमच्याबरोबर कोण नातलग राहतात? माझा सावत्र भाऊ वदन राजे. माझी संपत्ती मी त्याला देणार आहे. आणि मग तुमच्या भाचीचं काय? तिला गरज नाही आहे माझ्या पैशांची. ती ज्या तरुणाशी लग्न करणार आहे त्या हर्षदनी मला सुचवलं की मी माझं आधीचं मृत्यूपत्र बदलावं आणि माझ्या भाचीच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी ती संपत्ती द्यावी. बायकांच्या पर्सच्या चेनला कुलूप लावलं तर संसार सुखाचा होतो असं त्याचं तत्व आहे. आपण समजा ना, पुढे तुमची भाची सुषुप्ती आणि हर्षद यांचं नाही जमलं तर मी पुन्हा मृत्यूपत्र बदलीन. तोपर्यंत उशीर झाला तर? माझ्या लक्षात आलंय तुम्हाला काय वाटतंय. आपण माझी संपत्ती ट्रस्टच्या नावानं करू शकतो का? हो, करू शकतो की. मग करूया. हां, पण माझी सेक्रेटरी प्रांजल वाकनीस हिला मला 2.5 लाख द्यायचे आहेत बरं का. अहो, माझ्याशी ती फार प्रामाणिक आहे हो. मी गेल्यानंतर तिला काम करावं लागू नये अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर आपण ट्रस्ट करू आणि त्याचं उत्पन्न माझ्या सावत्र भावाला द्यायची व्यवस्था करू. जोपर्यंत सुषुप्ती आणि हर्षद लग्नानंतर एकत्र राहतायत तोपर्यंत सावत्र भावाला उत्पन्न मिळेल आणि त्यांच्यात जर घटस्फोट झाला तर त्या उत्पन्नातला वाटा सुषुप्तीला मिळेल. तुमच्या सावत्र भावाला माहिती आहे का की तुमच्या उत्पन्नाचा वाटा तुम्ही त्याला देणार आहात? हो, माहिती आहे. मग ट्रस्ट केलाय म्हटल्यावर तो नाराज नाही का होणार? नाही होणार नाही. मी त्याला फक्त उत्पन्नातला हिस्सा देणार आहे, मिळकतीतला नाही. तो गुंतवणूक करण्यात फारसा हुशार नाही आहे बरं का. कधी काळी त्यांनी काही बऱ्यापैकी रक्कम एका ठिकाणी गुंतवली होती, पण दुर्दैवानं ती गुंतवणूक अयशस्वी ठरली. तेव्हापासनं त्याचं धाडस काही झालेलं नाही. शिवाय इतर यशस्वी आणि श्रीमंत लोकांचा त्याला हेवा वाटायला लागलाय, अगदी माझा सुद्धा बरं का. तरीही तुमच्या इच्छापत्रात तुम्ही त्याला उत्पन्न मिळेल अशी तजवीज करताय? हो, करतोय ना, कारण तुम्ही त्याला ओळखत नाही हो. वेगळाच माणूस आहे बरं का तो. तुमच्या होणाऱ्या पत्नीबद्दल काय सांगाल? मी तिला काहीही देणार नाहीये. म्हणूनच तुम्ही एक डॉक्युमेंट असं करा की जे डॉक्युमेंट ती लग्नापूर्वी सही करून देईल आणि दुसरं डॉक्युमेंट लग्नानंतर सही करून घ्यायचं असं तयार करा. आणि असं केलं ना तर माझी खात्री पटेल की ती माझ्याशी पैशासाठी लग्न करत नाही आहे. खरं तर ही सगळी कल्पना तिचीच आहे बरं का. तिला माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीचा वारस व्हायचं नाहीये आणि आमचा घटस्फोट जरी झाला तरी तिला पोडगी नकोय. पाणिनीने आश्चर्यानं आपल्या भुवया उंचावल्या. पटवर्धन, तुम्हाला खाजगीत सांगतोय बरं का
मी माझ्याकडून तिला कायद्यानं काहीही मिळणार नाही अशा आशयाचा करार आमच्यात झाला. त्याच्यावर सह्या झाल्या की मी तिला मोठी रक्कम रोख स्वरूपात भेट म्हणून देणार आहे. सुषुप्ती आणि हर्षद यांचा भविष्यात काडीमोड झाला तर तुमच्या उत्पन्नातला वाटा तिला मिळेल अशी तरतूद आपण ट्रस्टमध्ये केली तर हर्षद जे टाळायचा प्रयत्न करतोय तेच घडेल ना. अरे हां, हा मुद्दा बरोबर आहे तुमचा. मग मला ते हर्षदशी बोलावं लागेल एकदा. आज रात्री तुम्ही त्याला भेटा. त्यांच्या उत्पन्नाबाबतच्या तरतुदीचा विचार नंतर करू. ते सोडून माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर करायचे करार तुम्ही आज येताना घेऊन या. ते मसुदे मी तिला दाखवीन. तिची एक प्रकारे परीक्षाच घेऊ ना आपण. ते वाचल्यावर सुद्धा ती लग्नाला तयार झाली तर ती माझ्या पैशाकडे बघून लग्न करत नाहीये, प्रेम आहे म्हणूनच करतीये असं समजता येईल. विहंग म्हणाला आणि शांतपणे त्यांनी एक चेक सही करून पाणिनी पटवर्धनच्या हातात ठेवला. हा चेक तुमच्या फी पोटी रिटेनर म्हणून ठेवून द्या. तो म्हणाला आणि बाहेर पडला. सौम्या, हा चेक बँकेत भरून टाक. सुकृतला आत पाठव. कनकला फोन करून सांग की त्याच्यासाठी एक काम आहे. कुणावर गुप्तहेर सोडताय? त्या शेफाली खोपकरवर. तिच्याशी पोटगीबद्दल तडजोड करायची आहे. त्यामुळे तिच्याबद्दलची कणभर गुप्त माहिती मणभर चर्चेपेक्षा सरस ठरेल ना. पाणिनीच्या सूचनेप्रमाणे कनकला फोन करण्यासाठी हातात घेतलेला फोन सौम्याच्या हातात तसाच राहिला. कारण तिचं पाणिनीच्या हालचालीकडे लक्ष गेलं तेव्हा पाणिनीनं अचानक काहीतरी मनात येऊन दुर्बीण हातात घेतलेली होती आणि तो खिडकीतनं रस्त्यावर बघत होता. तो काय करत असावा याचा अंदाज घेऊन फोन खाली ठेवून सौम्यानं पेन्सिल आणि पेन हातात घेतलं. MP128397 पाणिनी म्हणाला आणि त्याने विचारलं, घेतलास का लिहून? लिहिला. पण काय भानगड काय आहे? एका तरुणीच्या गाडीचा नंबर आहे तो. आपला अशील विहंगाच्या ती मागावर असावी. तिचा चेहरा काही दिसला नाही मला, पण तिच्या शरीरयष्टीवरून अंदाज येतोय की ती तुझ्यापेक्षा. सौम्याचा असूयेनं भरलेला चेहरा पाहून पाणिनीनं वाक्य हेतुपुरस्सर अर्धवट सोडलेलं होतं. श्रोते हो, हा होता सायलेन्स प्लीज या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.